नमस्कार मित्रांनो, विजय अकॅडमीत आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी आवश्यक पात्रता परीक्षा म्हणजे टी-ई-टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा. तर मित्रांनो, या शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन दिनांक 21 जून 2026 रोजी करण्यात येत आहे. तर मित्रांनो, या परीक्षेसंदर्भात बातमी लोकमत या वृत्तपत्रात आली आहे. तर काय संबंधित बातमी, त्यामध्ये पुढचं शेड्यूल कसं दिलं आहे, काय संबंधित सर्व माहिती आपण पाहूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर बातमी. मित्रांनो, टी-ई-टी अर्थात 2026ची शिक्षक पात्रता परीक्षा ही आता नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. तर या परीक्षेमध्ये शिक्षक पात्रता होण्यासाठी आवश्यक सर्व पात्रता, त्याचप्रमाणे आपल्याला यासाठी तयारी करण्यासाठी वेळ, संपूर्ण शेड्यूल या ठिकाणी देण्यात आलं आहे. तर मित्रांनो, यासाठी फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा दिलेली आहे. पाहूया माहिती. मित्रांनो, राज्यातील शिक्षक पात्रता टी-ई-टी परीक्षा 21 जून रोजी होणार असून 27 मार्चपासून यासाठी फॉर्म ऑनलाईन फॉर्म भरण्याची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून राज्य परीक्षा परिषदेकडून वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. मित्रांनो, दिनांक 27 मार्चपासून या परीक्षेसंदर्भात जे काही ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुरुवात झाली आहे. मित्रांनो, 21 जूनला ही परीक्षा होत आहे. तर यासाठी 27 मार्चपासून फॉर्म भरण्याची सुरुवात होत आहे आणि अंतिम तारीख ही मित्रांनो 27 मार्चपासून हे परीक्षेचे फॉर्म सुरू मित्रांनो 27 मार्चपासून या परीक्षेचे फॉर्म भरण्यास सुरुवात होत आहे आणि 1ली ते 5वी पेपर फर्स्ट आणि 6वी ते 8वी पेपर सेकंड या शैक्षणिक गटांसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे तसेच सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांसाठी ही परीक्षा अनिवार्य आहे. शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, यासाठी त्यामुळे शिक्षक मानले जात आहे. मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी महत्त्वाची ही पात्रता परीक्षा असते. ही पहिली स्टेप असते शिक्षक होण्याची. या परीक्षेतून जे उत्तीर्ण उमेदवार होतील तेच पुढे शिक्षक अभियोग्यता परीक्षा म्हणजे अर्थात टेट ही देण्यासाठी पात्र क्वालिफाय होत असतात. त्यामुळे ही जर परीक्षा क्वालिफाय झालं तर पुढील परीक्षा आपल्याला टेट देता येत असते आणि टेटमध्ये जे मार्क कट ऑफमध्ये येतात तेच शिक्षक होत असतात. त्यामुळे ही फर्स्ट स्टेप आहे शिक्षक होण्याची. त्यामुळे या परीक्षेमध्ये क्वालिफाय होणं, मार्क्स मिळवणं, पास होणं गरजेचं असतं. तर मित्रांनो, या टी-ई-टी परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी परीक्षा महत्त्वाची आहेच. त्याचप्रमाणे राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चौथे यांनी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून त्यानुसार पुढील नियोजन निश्चित करण्यात आले आहे. मित्रांनो, तथापि प्रशासकीय कारणामुळे वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मित्रांनो, 21 जूनला जरी परीक्षेचे आयोजन केलं आहे, तर मित्रांनो काही तांत्रिक अडचणी उद्भवल्या तर थोडेफार एक मागे पुढे परीक्षेचे टाईम टेबल नियोजन होऊ शकते, असे सुद्धा या ठिकाणी अंदाज आहे. तसेच कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेचे ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी ऑफलाईन अर्ज करायचा नाही, तर ऑनलाईन कम्प्युटरवरती ऑनलाईन अर्ज भरायचा आहे संबंधित परीक्षेसाठी. आणि या परीक्षेसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, तर या संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवला आहे, टी-ई-टी आवश्यक डॉक्युमेंट्स. तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे, कोणते कोणते आवश्यक डॉक्युमेंट लागतात टी-ई-टी परीक्षेसाठी. ते सुद्धा तुम्ही एकदा व्हिडिओ पाहून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.